अंबरनाथमध्ये महायुती झाल्यानंतर आता सर्वांनी मतभेद विसरून एकत्र काम करत शहराच्या विकासाला प्राधान्य द्यावं असं कानमंत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलाय। अटल उद्यानाच्या पाहणी दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं। अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे। राजकीय मतभेद बाजूला ठेवून नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केल्यास शहराचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो असं डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले। यावेळी त्यांनी अटल उद्यानांसारख्या प्रकल्पामुळे नागरिकांना आधुनिक सुविधा मिळत असल्याचं सांगत शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, उद्यान आणि सार्वजनिक सोयी सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचंही नमूद केलंय। दरम्यान अटल उद्यानाच्या कामाबद्दल स्थानिक पदाधिकारी कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांच्या प्रयत्नांचंही त्यांनी कौतुक केलं। नागरिकांसाठी हे उद्यान आजपासून खुलं करण्यात आलं असून परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। आज अंबरनाथमध्ये सगळेच पक्ष जे आहे एकत्र विकासाच्या नावाखाली जे आहे विकास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, एकमेकांबद्दल जे आहे द्वेष असेल, राग असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इलेक्शनमध्ये झाल्या। प्रत्येकाने एक पाऊल पुढे येऊन जो आहे तो एकमेकांबरोबर चांगल्या प्रकारे या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये काम करावं। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये ह्याच्या अगोदर देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे। भविष्यामध्ये जर अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमाने चांगलं काम करायचं असेल तर सगळ्यांनी जे आहे हे एकत्र हातात हात देऊन जे आहे ते काम करण्याची गरज आहे। सगळेच जे आहे ते सत्तेमध्ये आहेत, मग सगळेच लोक आपली एक जबाबदारी आहे, आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे अंबरनाथच्या, ही जबाबदारी स्वीकारून जे आहे ते सगळे लोक एकत्र मिळून जे आहे ते काम करतील। अंबरनाथला पुढे न्यायचं विजन त्यांचं आहे आणि तोच कालमंत्र त्यांनी आम्हाला दिलेला आहे, मला आणि उपनगराध्यक्षांना, की आतापर्यंत झालं ते ठीक आहे पण याच्या पुढे आता विकासाची कामं जी रखडलेली आहेत ती सुरू करा पुन्हा, आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊनच आता आम्ही आता कामाला सुरुवात करतो।